कुठली बी काठी 20 किलोची, म्हणजे तुमचे ही झाले 20 लाख किलो. 20 लाख किलो माल झाला. आणि ह्याचा जर भुसा तयार केला, तुमचा ही 20 लाख किलो भुसा झाला. हे जे पॅलेट्स तयार केले, पॅलेट्स माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का नाही? माहित आहे का? हो, गोळी पीठ मुद्दाम विचारायला ना. ही पॅलेटची मशीन असते. खडू सारखे तयार होते. सरसकट बांबू टाकायचं. सरसकट बांबू टाकायचा डायरेक्ट. ही 20 लाखाची बी मशीन मिळते, 10 लाखाची मिळते, 1 लाखाची मिळते, 1 कोटीची बी मिळते. त्याच्यात डायरेक्ट बांबू टाकायचा आणि त्याचा भुसा तयार होत. ही आपली पिठाची गिरणी असते ना, तशीच ही जरा स्टँडर्ड पिठाची गिरणी. तिकडून बांबू टाकायचा, तो क्रश होऊन याचे हे असे पॅलेट तयार होतात. ह्याचा आज रेट आहे 18 रुपये किलो. कुठल्या बांबू एनी वेस्ट, बांबूच नाही, एनी वेस्ट ऑफ ऍग्रिकल्चर, पण त्याच्यात थोडे बांबू टाकले तर ते झाले काजूचे बिस्किट. गुड्डे काजूचे बिस्किट. त्याच्यात काजू असते का? 2-4 पाकळ्या काजूच्या, पण त्याला नाव काय? काजू बिस्किट. मुद्दाम सांगतो. ईडी बनवती लोकांनी, आणि त्याचा रेट 18 आहे. त्याच्यात तुम्ही काय टाका, तुमचे शेतात जी गहाण निघते त्याचा भुसा तयार करा, त्याच्यात थोडं बांबू टाका. कॅलरीफिक व्हॅल्यू वाढली की त्याची किंमत वाढली. आणि ते जाता 18 रुपये किलो. 20 लाख किलो गुणिले 8, त्याला फक्त भांडवल लागतं. भांडवल 20 लाख किंवा 100 बाय 100चं शेड, ते भुसा तयार करून ते खडू ठेवायला, मटेरियल ठेवायला, पावसात भिजून येणार तो. आणि ह्याला प्रचंड डिमांड. इट इज सबस्टिट्यूट फॉर कोल. कोळशाला पर्याय. कोळसा कसा आहे? 30 रुपये किलो. पॅलेट तयार 18 रुपये किलो. प्रत्येक फॅक्टरीवर जिथं कोळसा चलतंय तिथं पॅलेट चलत. बॉयलर जिथं आहे तिथं पॅलेट चलत. बनवायचं खर्च सगळं 5 रुपयात होत. 10 रुपये तुम्हाला किलोला राहते. इंडस्ट्रियलिस्ट जे मोठे झाले, हे पॅलेटिंग वाले, तुम्ही पॅलेटचा अभ्यास करा जरा. पॅलेट म्हणजे बांबूचेच पॅलेट्स करा असं नाही, कुठले बी पॅलेट्स करा. तर थोडा अभ्यास करा. तुमच्याकडे पैसे आहेत, एखादा कोटी इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा 50 लाख करू शकता. वाय नॉट? नुसतं बांबूच काय बघायचं, नुसते बटाटे ऐकायचे ना, चिप्स शिकायची. चिप्सचं कसं आहे, हवा जास्त, मटेरियल एवढे होते. जाहिरात मोठी. बालाजी आहे ना, मी बालाजी वालेला परवडतं. कसं तो राजस्थान गुजरात मधून जे पाईप्स आणतो ते महाराष्ट्रात फिरतो तो बालाजी. एवढे फुटाणे असतात, ते एवढं पाकिट भरले 5 रुपयाला देतो. ती माल, ह्याचा मालपाणी आहे का? मी लय अभ्यास करतो बघा. ती तंबाखूवाला माल, हो, गुटखावाला. त्याचे पुस्तक वाचले, त्याला भेटून आलो होतो सगळं. त्यांना एवढे पैसे गुंतवायचे कुठं? पाण्यात गुंतवा, चुरमुऱ्यात गुंतवा, कारण सगळे पैसे लय ना. रामदेव बाबा सारखं पीठ बी विकायलाय, काय बी विकायलाय. एक इंडस्ट्री सेटअप करायची, काढते साबण बनाव, रामदेव बाबा साबण लावायले लोक, महाराजाचं साबण. तसं त्या ह्यानं तंबाखू, ती तंबाखूवाले होते बघा, स्टार गुटके होता, हे संजय गोडावत, काय त्याचं गुटखा छापच की.
तुमचा नागपूरचा तो जो आहे त्यानं मला बोलवलं होतं ते 150 एकर बांबू करायचं होतं. वायचीवर कोणतं आहे बघा तिथं त्याची युनिव्हर्सिटी काढली त्यानं. माझ्याकडे सगळे कोर्सेस आहेत म्हणून त्यानं मला फिरवून दाखवलं 200-300 एकर. ही याचं कॉलेज ती त्याचं कॉलेज तिचं यायला म्हणजे याचा सोर्स काय स्टार होता. किती महाग आहे. माणिकचंद वाल्याचं बापरे तंबाखू होते लोक माणिकचंद गुटखाचं बापरे उच्च लोक की हे ज्यानं शरद पवारचं तोंड खराब केलंय. अहो आम्ही मर मारायला त्याला खायला भाकर. खूप खूप पैसे ही विरोधाभास आहे हो जगातला. गांधीजीला बाळ्या आता झालं हे पॅलेट पण पॅलेट झालं.